आधी जैन बोर्डिंगच्या प्रकरणी चर्चेत आलेले भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यानंतर पुण्यामधल्या कोरेगावच्या जमिनीमुळे अजित पवार यांच्या मुलावरती होणारे आरोप आणि या सगळ्या घटना ताज्या असताना आता महायुती सरकारमधल्या आणखी एका मंत्र्यावरती घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले। सरनाईकांनी 200 कोटी रुपयांची जमीन केवळ काही कोटींमध्ये लाटली असा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदरमधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। तर विजय वडेट्टीवार यांच्या या आरोपांवरती मंत्री प्रताप सरनाईक यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया। प्रताप सरनाईकांनी 200 कोटीची जमीन मीरा भाईंदरला 3 कोटीत घेतलेली आहे। मी सुद्धा सकाळी ह्यासाठी लवकर आलेलो आहे की माझी जमीन कुठे आहे बाबा, मी 3 कोटीत घेतली आणि मलाच माहिती नाही 200 कोटी त्याची व्हॅल्यू आहे। मी सुद्धा खुश झालो की एवढ्या स्वस्तामध्ये जमीन मला मिळाली असेल तर काय पाहणी करणं गरजेचं आहे। अशा प्रकारचे जर गंभीर आरोप माझ्यावर होत असेल तर त्याला उत्तर देणं जनतेला माझं कर्तव्य मी समजतो। यांना तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिलाय। चौकशी पुन्हा करावी लागेल। वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात। प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल। तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे। सुमोटो मीडियानी आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली।